मी शिकवलंय त्याला. काय झालं? शिकवले नाही हिनी शिकवलंय मला. मी शिकवलंय त्याला. नाही ना, तू शिकवलंय मला आणि मी शिकलोय. बाहेर घेऊन जात नाही. मी लास्ट कधी मी हॉटेलमध्ये खाल्ले ते मला लक्षात पण नाही. तुझ्यासाठी नाही, त्याच्यासाठी. आपण काय करते आणि आमचं तर ठीक आहे, आम्ही दोघे तर बिझी आहे. आणि इथे बघा, इथे काय चालू आहे. इथे रील्स बघण्यामध्ये टाइम वेस्ट होतोय. काय काय करतोय? आज सुट्टी आहे. लपून ठेवायचं. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज ना आमच्या आरवला सुट्टी आहे आणि आज सकाळ सकाळपासून त्याची जी मस्ती चालू आहे ते तुम्हाला दाखवतो आता. हे बघा, हे आमच्या घरातली एक एक्स्ट्रा गादी आहे. ते त्याला असं ते ना का गार्डनमध्ये असते स्लायडिंग, तसं खेळतोय. आणि त्याच्या मम्मीला तिथं समोर बसून ठेवलं त्यांनी. हे बघा, लागला ना मग बघ तुला. काय नाही लागल तुला, बघ लागल. सकाळपासून ना इतकी मस्ती चालू आहे त्याची. आज त्याच्या शाळेला सुट्टी आहे. उद्या फक्त एकच दिवस त्याला शाळेत जायचं आहे. आणि परवा परत त्याला रक्षाबंधन आणि त्याचा वाढदिवस आहे शनिवारी आणि रविवारी आहे. म्हणजे 3-4 दिवस त्याला कंटिन्यू सुट्टी आहे. अशाच धिंगाणा चालू राहणार आहे घरामध्ये आमच्या. चला तर आजच्या ब्लॉगची सुरू करूया. आज आम्हाला भरपूर काही कामं आहेत. म्हणजे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्हाला खूप काहीतरी पार्सल वगैरे आले, ते सगळं गिफ्ट रॅप वगैरे करायचे आहेत. तर आता जस्ट आम्ही नाश्ता केला आहे आणि याची मस्ती असेच चालू. आता बघतो आम्हाला, कारण की हा काही करून देणार नाही आम्हाला. गिफ्ट रॅपचे ते पाकिट बघितलं ना, त्या लगेच फाडायला मागतो. त्यामुळे याला लपवून आम्हाला ते करावं लागणार आहे. दुपारी झोपेल ना तेव्हा करू. पण झोपला पाहिजे ना, 4 वाजता झोपेल ते बघ. हा लवकर झोपत पण नाही. आणि प्रश्न असा आहे की ज्याच्यामुळे ना कामं लवकर होणार नाही आमची. तर आता बघूया. आता नाश्ता झाला आहे आमचा. आता जवळपास खूपच लेट झाला. जवळजवळ 12 वाजलेत, म्हणजे 12 वाजत झालेत आताशी. आणि आज सगळं काम खूप लेट होतं, कारण की माझ्या पण काम नाही. तर आम्ही सगळे निवांत करतो सगळं काम. आणि ह्याची मस्ती सकाळ उठल्यापासून याची मस्ती चालूच आहे. आणि पाहायलाही काही काम करून देत नाही आज त्याला. तर हे बघा कसं काय काय गेम खेळतो हा माझ्यासोबत. पाणी खेळतो. नाही काय नाही होत, काय नाही. मला आतमध्ये जाऊन एवढं काम आहे. स्वयंपाक बनवायचं आहे आणि बर्थडेची तयारी करायची आहे, पण काय करू देत नाही आहे हा. तू पी काय काय करतोय? आज सुट्टी आहे. मला काय इथेच बसवायचंय. खराब हो गया. अभी कुछ नहीं. तर मला एवढी तयारी करायची, पण हा काय मला करू देणार नाही असं वाटत नाहीये मला. बस आता अर्धा तास झाले आम्ही इथेच बसलोय. आणि आमचं तर ठीक आहे, आम्ही दोघे तर बिझी आहे. आणि इथे बघा, इथे काय चालू आहे. इथे रील्स बघण्यामध्ये टाइम वेस्ट होत आहे. रील्स बघत नाही, मी काहीतरी काम करते. हे काय पण असं मी सांगू ना, एकच असतं, म्हणजे मी काम करतो. आम्ही तर काय काम करत नाही. आमच्याकडे काय है ना, काय कामच नसतं. आमची स्टँडिंग लाईन. हा, स्कूलमध्ये जाऊन करू नको, इथेच करतो. बापरे. आता पुढे किती टाइम हा मला इथेच बसून देणार आहे काय माहिती. काय करू देत नाहीये. आणि आतमध्ये काम करते. चला, आमचं आज आहे ना, मला वाटतं जेवण पण इथंच होणार आहे. कारण की आरवने बिलकुल पाहायला सोडत नाही आहे. कदाचित मलाच जेवण बनवायला लागेल आज, कारण की आज आरवला सुट्टी येतो तो बिलकुल सोडत नाही आहे तिला. आणि गादी काय भेटली तर कंटिन्यू गादीवरच खेळत बसला आहे. बुबू चल आपण जाऊ कुठेतरी, मार्केटला जाऊ. चल मार्केट. आधी मार्केट.
चला गाईज बघूया आता कसं काय होतंय, कारण की आम्हाला अजून गिफ्ट रॅप वगैरे करायचे आहेत. तर आरव झोपला पाहिजे त्यासाठी, नाही तर तो आम्हाला गिफ्ट रॅप वगैरे काहीच करून देत नाही. कारण की ते गिफ्ट रॅपचे पाकिट त्याने बघितलं ना, मग झाला तो पूर्ण फाडून बिडून फेकून देतो त्याला. तर आता ते झोपायची वाट बघतो आम्ही दुपारी. मग ते झालं की आम्हाला ते गिफ्ट रॅप वगैरे करून ठेवायचे, कारण की उद्या परत आरवची शाळा आहे. उद्या तर काहीच जमणार नाही आम्हाला. तर आजचा एक दिवस आहे आणि परवा तर मग कसं आहे, तर केकचे वगैरे ऑर्डर वगैरे द्यायची आहे. तर फुल दिवस आमचा बिझी राहणार आहे. तर चला आता. तर आता वेळ झाली आहे, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आत्ता आरव ना कुठे जाऊन झोपला आहे. त्याला खूप ट्राय करत होती झोपायची, पण तो झोपत नव्हता. फायनली तो झोपला आहे. आता थोड्या वेळ त्याला झोपू देते, 1-2 तास. आणि तोपर्यंत ना आम्ही इथे पॅकिंग करायला आलो. पॅकिंग म्हणजे गिफ्ट रॅप्स करायला आलो आहेत. हे बघा वीरेंद्रनी चालू केलं आहे. तो झोपला म्हणून तर होतं आपलं आहे ना, नाहीतर आम्हाला त्याने काही करूनच दिलं नसतं. ते आम्हाला अजून काय काय सगळं हे डेकोरेशन करायचं आहे ना. मग आपण त्याच रूममध्ये करू, इथं नको. इथे करूया ना. नको, तर आमचं डिस्कशन चालू आहे. हे छोटे आहेत हे. अरे यार, हो तर बरोबर आहे. झालं बरोबर. हां, आता किती वेळ लागेल माहिती नाही मला. अजून आतलं काम पण बघायचं आहे. चल फटाफट करूया. तू झोपून उठायच्या आतमध्ये, नाहीतरी ना हे असं फाडून टाकेल तसं. नाही, त्याचं जे सरप्राईज आहे ते सरप्राईज पण असायला पाहिजे ना, म्हणून तर चला लवकर लवकर काम हटपलं पाहिजे आम्ही, कारण की आरव जर उठला तर तो काही काम करून देणार नाही. आणि आम्ही स्पेशली हे सगळं करण्यासाठी आमच्या 3ऱ्या बेडरूममध्ये बसलो आहे. म्हणजे 3रा रूम आहे जिथं आम्ही स्टोरेज टाईप आहे. सगळं न लागणारं सामान त्याच्यामध्ये असतं. तुम्ही मागं माझ्या बघू शकता, सगळं विचित्र सामान दिसत असेल. पण ॲक्च्युली आज हा रूम यूज नाही करत डेली आम्ही, म्हणून इथं बसलो आहे, कारण की त्याला आवाज जाणार नाही म्हणून. तर हे फटाफट आता करतो आम्ही. आणि हे सगळं लपवून पण ठेवावं लागेल, कारण की हे जर त्याला दिसलं तर हे काढा मला दाखवा म्हणून तो मागे लागेल. त्यासाठी पटापट हे रॅप करून हे कुठं लपवावं पण लागणार आहे आम्हाला. मला वाटतं खालीच जाऊन ठेवूया आपण ते, आहे का नाही. तर आता चला पटापट हे आवरतो आम्ही. पायलने जर कॅमेरा घेऊन बसली तर माझं हेल्प करता नाही तिला. तर आता बाय बाय. फायनली आमचं जे रॅप करायचं काम होतं, गिफ्ट रॅप करायचं काम, ते फायनली आता झालं आहे. ऑलमोस्ट आता सगळे झाले. हे बघा इथं 4-5 आयटम आहेत. अजून 2-3 आयटम येणार आहे, ते उद्या येतील कदाचित. मग ते पण पॅक करून ठेवणार आहे. पण मेन जे होते ते सगळं झाले आता. आणि आरव अजून उठला नाही, ते खूप चांगली गोष्ट झालेली आहे. नाहीतर आमचं काम काय झालं नसतं आज. पण अजून एक मेन काम आहे, लपवून ठेवायचं आहे आता. हां, ॲक्च्युली ना आम्हाला लपवून ठेवायचं आहे ते सगळं. आणि प्रश्न हा पण आहे की कुठं लपून ठेवायचं ते, कारण की त्याच्या हाताला जर लागलं ना तर मग झालं. एक पण तो ठेवणार नाही, ते सगळं खोलून टाकेल तो. तर आता आम्ही विचार करतो आहे कुठं ठेवायला लागेल. कुठंतरी अशीच जागा शोधावं लागेल ना की त्याची नजर जाणार नाही. पण असे घरात कुठलीच जागा राहिलेली नाही की त्याची नजर जात नाही. तर आता बघूया, ते शोध करूया, आहे ना. कपाट नाही, कपाट पण आपण खोललो की बघतो ना तो. हे काय बेडमध्ये टाकूया. हां ठीक आहे, बेडमध्ये टाकताय, कारण की बेड खोलता येणार नाही त्याला, आहे की नाही. चला डोकं लावूया काहीतरी. आता वेळ झाले संध्याकाळची, म्हणजे आरवचा अभ्यास घ्यायचा टाईम झाला आहे. आणि पायल अर्धा-पाऊण तास झाला त्याचे मागं लागली, अभ्यास कर कर कर. शेवटी त्यांनी आत्ता कसं बस तरी एक फिनिश केलं आहे त्याचं. व्हेरी गुड. हे बघा, मी ना 3 दिवस झाले सतत त्याच्या मागे लागले की अभ्यास कर, पण त्याने ना एकदमच सोडून दिलं होतं. आणि मला खूप टेन्शन झालं होतं की त्याला काय आता ट्युशन लावायला लागेल की काय. तो आहे ना अभ्यास म्हटलं की ना नकोच म्हणतो, त्याला काय कंटाळा येतो काय माहिती. आधी तो तसं नव्हता. तो आधी ना बिलकुल तो एकदम एक्साइट होऊन आणि स्वतःहून येऊन बसायचं. त्याचं त्याचं टेबल फिक्स आहे, तो स्वतःहून येऊन बसायचं. पण तर काय माहिती काय झालं होतं त्याला, लास्ट 3 डेज त्याने बिलकुल अभ्यास सोडून दिलं होतं. नाही म्हणजे नाही, एवढं रडायचं तो. म्हटलं जाऊ दे आता, रडतोय तर काय जबरदस्ती तर नाही करणार. तर आज काय माहिती काय झालं, मी त्याच्यासाठी नाही काय एक ट्रिक आणलं होतं. म्हणजे ते स्टार आणलं आहे त्याच्यासाठी स्टेशनरीतून, मोठं स्ट्रिप. त्याला दाखवलं नाही सगळं. स्टार दाखव. हे बघा इथं त्यांनी स्टार लावले, दाखव. त्याला 1 नाही 2-2 दिले. ॲक्च्युली ते स्टार दाखवल्याशिवाय तो अभ्यास करत नाही. कारण की हे स्टार लावायचं त्याच्या शाळेमध्ये सुरू झाले. टीचरनी स्टार लावलं होतं 2-3 वेळा, त्यामुळे तो नेहमी स्टार मागतोय आता की मला पण स्टार लाव, मला पण स्टार लाव, म्हणजे मी अभ्यास करेल.
मॅडम आता अभ्यास झाला असेल तर जेवण बनवा. मला एवढं काम आहे ना, मला कंटाळा आलाय. पण काय ठीक आहे, करते आता. कारण की आम्ही दुपारी फक्त भात खाल्ला होता, कारण की आरवमुळे यांनी स्वयंपाकच केला नाही आणि मी पण ते बाकीच्या कामामध्ये बिझी होतो. तर आता पनीरचा बेत आहे, पण बघूया आता होतं आहे का नाही. पनीर तर आणलं आहे आम्ही ऑलरेडी. पण मी पनीर आमच्यासाठी नाही, त्याच्यासाठी आणलं. मग आपण काय करायचं रताळे? नाही आणले, सगळ्यांसाठी आणलंय. हां मेन तर मला पण खायचं होतं, तुलाच पहिलं जास्त कारण की लागतं. हा ना मला कुठे बाहेर घेऊन जात नाही. मी लास्ट कधी मी हॉटेलमध्ये खाल्ले ते मला लक्षात पण नाहीये. मग जाऊ दे, आता काय करणार, मी स्वतः बनवून मी स्वतः लक्षात खाते. नाही. आता तर गेलो होतो कधी आपण कधी लास्ट अॅनिव्हर्सरी कधी होतं विचारा, कधी आता मे होतं? मध्ये. मग काय दर आठवड्यात जेवायला जायचं असतं का बाहेर? दर आठवड्यात, दर महिना तरी बोल. नाही. तर माझं सिच्युएशन असं आहे की मला काय खायचं असेल तर मी स्वतः बनवून मी स्वतः खाते. मला काही आणि आता इथे कोण बोलवतं आणून मला की जा तू बनव, मी तिचा अभ्यास घेते म्हणून. हा ठीक आहे ना, पण घरी बनवतो ना, बाहेरचं तर काही मला मिळत नाहीये. ऑन कॅमेरा खोटं बोलते ही बाई. कारण की हिने आता 5 मिनिटापूर्वी मला सांगितलं की मी त्याचा अभ्यास घेते, हॉटेलचं तर नाहीये ना. तू जाऊन पनीरची भाजी बनव, म्हणजे बटर पनीर बनव आणि मी अभ्यास घेते म्हटलं. आता अभ्यास तर झालाय म्हटलं, हिने घ्यायला हरकत नाही ना स्वयंपाक करून. मला आता खाऊ घालायचंय आरवला, आणि नंतर मला भांडे अजून काय काय आहे, कपडे नाही सुकवलं अजून, भरपूर काय काय. कारण की आज दिवसभर गिफ्टमध्ये गिफ्ट रॅप करत करत मला खूप वेळ लागलं म्हणून. ठीक आहे. हा, ठीक आहे. आणि माझा नवरा खूप चांगला बनवतोय ना. चांगला बनवलं की ना प्रत्येक बनवायला लागतं, त्यामुळं कधीच बनवायचं नाही चांगलं. इथे बघ इथे. काय झालं हा? चल चल, तू आजी जाना बरोबर बनव तूच. प्रत्येक वेळेस मी ऑलमोस्ट बनवतो आता पनीरची भाजी, तर आता हीच बनवलं पनीरची भाजी. बघू तू कसं बनवते जा. बघू चल आपण खेळू. मी शिकवलंय त्याला. काय झालं? मी शिकवळे शिकवळे नाही बेडा, please. हिनी शिकवलंय मला. मी शिकवलंय त्याला. नाही ना, तू शिकवलंय सो मला आणि मी शिकलोय. मी वाढताना बनायलाय ना व्लॉग. भाई ये तो फन है जिंदगी का. तो चलो भाई लोग अभी बनाते हैं हम लोग खाना, क्योंकि हमें लगे भूख. ए चला. अरे बापरे, कशाला बोलली तुला जीप? नाही आली नंदन. तू कसा गेला तुझी? आरवलो आता परत ते गादीच्या मागं लागलाय. त्या गादीमुळे आम्हाला वैताग आला ऍक्च्युली. इथे बघा, हे खाजवण्यासाठी एकही माणूस लागतोय, इथे खेळण्यासाठी याच्या आजीला बसवलं इथे खाली. ती गाडी दिली त्यांना आणि हा इथं खाजून घेतो. म्हणजे हा असा आहे ना आमचा नमुना, की स्वतः तर काही खेळत नाही, पण याच्या आसपास 3-4 माणसाला पाहिजे असतात. ये पटकन लेट. चला तर मित्रांनो, आता भूक लागली आहे भयंकर, आणि पटापट आता मला लागली काहीतरी खायचं आता. कारण की तर चला मित्रांनो, ही काही बनवणार नाही भाजी, आता शेवटी आपल्यालाच बनवायचं आहे, कारण की मलाच भूक लागली लवकर. तर आज मला लवकर जेवण करायचं आहे, आता मीच बनवून घेतो. तू बस आराम कर. ह्याला घे ना मग. याच्या संगच बस. बाय बू. मी जाऊ बाय. तर मित्रांनो, आता 2 तास झाले भाजी बनवत होती. हे बघा आत्ताशी भाजी झाली. आता बघा फायनलीच बनवली आहे भाजी पनीरची. छान झाली ना बाबा? मस्त. नक्की. ए गरम येते, गरम येते. तर आता मस्त जेवण करूया, कारण की भूक लागली खूप. त्यांनी तरी खूप लेट केलं आहे. भाजी पनीरची म्हटलं पटकन जेवणाची इच्छा पण होती आहे ना. पण हे सगळ्या घरात एकच. आम्ही नॉनव्हेज तर खात नाही, त्यामुळं कसं आहे पनीरच आम्हाला खावं लागतं. आठवड्यात 1-2 वेळा तर आम्ही बनवतो तसं म्हणायला आहे ना. पण एक वेळेस तर आठवड्यातनं बनवतो, कारण की नॉनव्हेज सोडल्यापासून तर एकच आमच्याकडे आहे ऑप्शन, पनीर आहे की नाही. पनीर नाही तर पुलाव. नाही तर पहिलं काय व्हायचं, चिकन वगैरे खायचो ना आम्ही, तेव्हा मला आठवड्यात 2 वेळा चिकन, बुधवारी आणि संडे असायचंच आहे ना. आणि चिकनचं राईस वगैरे बनवायचं आम्ही आठवड्यात 1-2 वेळा हवीचंच व्हायचं. आता 3 वर्ष झाले ऑलमोस्ट सगळं बंद केलेलं आहे आम्ही.
तर आम्ही आता फुल्ली नाही तर मग हाफ तरी व्हेजिटेरियन झालेलो आहे, कारण की अंडा खातोय आणि मासे कधी कधी ते खातो, ते पण आरोसाठी मागं आणलं होतं तेवढंच, त्याच्यानंतर आणलंच नाही बिलकुल. चला पटापट आता मॅडम पटापट करा थोडंसं लवकर, ओके. कारण की तुला अजून आरवसाठी बसायचे 1 तास जेवण चालवत त्याला. आरवचं जेवण झाल्यावर आम्ही जेवणार आता अजून, है ना. ते तर आहेच. तो त्याचंच जेवण महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आम्ही अजून ॲडजस्ट करू शकतो 1-2 तास, काही प्रॉब्लेम नाही, कारण की आम्ही मदर फादर आहोत. तर नाही फादर मदर आहोत. तर आम्ही ॲडजस्ट करू अजून 1-2 तास, आहे की नाही पाहिजे. हे बंद कर पाहिजे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आहे, कारण की हा ब्लॉग आज भरपूर असा मोठा झालेला आहे. जवळजवळ 15-20 मिनटाचे वर झाले पाहिजे माहिती आहे आजचा ब्लॉग. तर अजून जेवण बाकी आहे आमचं, कारण की अजून आरवचं जेवण बाकी आहे. त्याचं जेवण झाल्यावरच आमचं जेवण होणार आहे, आणि तोपर्यंत जर आम्ही असं शूट करत बसतो तर जवळपास अर्धा तासाच्या वरचा हा ब्लॉग होईल मोठा. तर आरव जो आहे तो बिलकुल ऐकत नाही आहे, त्यामुळं मीच ब्लॉगचा एंड करतो आता. हे लोक कसे बिझी झालेत बघा इथे, ते तिघं खेळत बसलेत, त्यामुळे मी ब्लॉगच्या इथेच एंड करतो आहे. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण भेटूया असंच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.